कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग आपण बघितलं, त्यानंतर MRP बेस्ड प्लॅनिंग सुद्धा बघितलं. दोघांमध्ये बेसिक डिफरन्स होता. कन्झम्पशन फक्त कन्झम्पशनच्या बेसवर काम करते. MRP बेस्ड असेल तर रिझर्वेशन असतील, सेल्स ऑर्डर असतील, ठीक आहे, या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सुद्धा जे फ्युचरमध्ये प्लॅन केल्यात आपण त्या इन्क्लूड करून MRP रन केली जाते. ठीक आहे. तर आता आपण बघू रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग मध्ये रिऑर्डर पॉईंट ऍक्च्युली डिसाईड कसा केला जातो. आता आपण एक्झाम्पल मध्ये तर 5000 घेऊन टाकला, ठीक आहे. सिस्टम मध्ये MRP मध्ये आपण इथे MRP व्ह्यू मेंटेन केला होता. इथे आपण रिऑर्डर पॉईंट 5000 घेतला, पण असं रॅन्डमली आपण तर टाकू नाही शकत ना. कंपनीमध्ये टाकायचं आहे तर तुला काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे की कोणत्या बेसिसवरती आपण ही 5000 मेंटेन करतोय. ठीक आहे. तर हा 5000 किंवा कुठली अमाऊंट असेल ती मेंटेन कशी करायची, तर त्याच्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. आता ही डायग्राम जर बघितली, ही कशासाठी तुझी रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग साठी, तर इथे 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तुझा सेफ्टी स्टॉक. हा सेफ्टी स्टॉक आपण इमर्जन्सीच्या हिशोबाने मेंटेन करतो की मिनिमम हा एक क्वांटिटी असेल त्या मटेरियलची, मटेरियल स्पेसिफिक घ्या, तर त्या मटेरियलची क्वांटिटी असेल जी आपल्याला इमर्जन्सीमध्ये कामात येणार आहे. ठीक आहे. हे झालं सेफ्टी स्टॉक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुझी रिप्लेनिशमेंट लीड टाइम. हा लीड टाइम काय असतो तुझा, PR रिलीज होईल झाल्यानंतर, ठीक आहे, PR आपण रिलीज करतो, रिलीज केल्यानंतर डिलिव्हरी होण्यापर्यंत किंवा आपण म्हणूया GR होईपर्यंत. कारण GR झाल्यानंतर फायनली आपल्याला मटेरियल अवेलेबल होतं. किंवा GR प्रोसेसिंग टाइम म्हणजे इथं म्हणता येईल तुला परचेस प्रोसेसिंग टाइम प्लस गुड रिसिप्ट किंवा डिलिव्हरी टाइम आणि GR प्रोसेसिंग टाइम, तिघांचा मिळून असं तुझा रिप्लेनिशमेंट लीड टाइम. ठीक आहे. हा फॉर एक्झाम्पल तुझा 10 दिवसाचा आहे. आता आपली इन्व्हेंटरी ह्या लेवलवरती आहे, ही काहीतरी फॉर एक्झाम्पल 10,000 आहे समजा. ठीक आहे. ही 10,000 आहे आणि डे बाय डे इथे 0 पोझिशन आहे. आजची पोझिशन फॉर एक्झाम्पल 1 मार्च घेतला आपण. ठीक आहे. 1 मार्च पासून ही इन्व्हेंटरी खाली खाली होत चालली आहे. का होते, कारण इथे आपण कन्झ्युम करतोय तिला, मग ती प्रोडक्शनच्या अगेन्स्ट असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या अगेन्स्ट ते असणार आहे. ठीक आहे. तर तिथे ती कन्झ्युम होत ती ह्या लेवलला आली. ठीक आहे. ही कुठली लेवल आहे, ही आहे तुझी रिलीज डेट. म्हणजे आपण ही लेवल का कन्सिडर करतोय, कारण आता आपली क्रिटिकल लेवलवरती इन्व्हेंटरी आली. आता ह्या लेवल पासून आपल्याकडे फक्त रिऑर्डर पॉइंटला जी मेंटेन करतो आपण तेवढी इन्व्हेंटरी आहे. आपण ती इन्व्हेंटरी जर कंटिन्यू यूज करत गेलो, पुढचे 10 दिवस आपण ती इन्व्हेंटरी कंटिन्यू यूज करत गेलो, तर आपली इन्व्हेंटरी सेफ्टी स्टॉक पर्यंत येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपला सेफ्टी स्टॉक आहे 500चा. ठीक आहे. 500चा सेफ्टी स्टॉक आहे. आता जर आपण PR टाकली, क्रिएट केली किंवा MRP रन केली, तर 10 दिवसानंतर आपल्याला मटेरियल भेटणार आहे. पण आपली इन्व्हेंटरी फक्त 500 आहे, ती कदाचित फक्त 1-2 दिवसच पुरेल आपल्याला, मग त्यानंतर करायचं काय. ठीक आहे. तर आपण काय म्हणतो की आपला जो रिऑर्डर पॉइंट आहे, हा ज्यावेळेस आपल्याला MRP रन करायची, तो MRP रन करायची क्वांटिटी ती कशावरती इम्पॉर्टंट असते, तर पहिली गोष्ट तुझा सेफ्टी स्टॉक किती आहे, त्याच्यानंतर तुझा रिप्लेनिशमेंट लीड टाइम किती आहे, आणि त्यानंतर महत्वाची असते तुझी डेली रिक्वायरमेंट किती आहे. डेली रिक्वायरमेंट तुझी किती आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये तुझी डेली रिक्वायरमेंट असणार आहे 450, की तुला एखादा मटेरियल 1 आहे. ठीक आहे. मटेरियल 1 आहे, ह्या मटेरियलचे रोजचे 450 क्वांटिटी तुला लागते. आपला रिप्लेनिशमेंट लीड टाइम किती आहे, 10 दिवसाचा. म्हणजे 450 गुणिले 10 तुझे किती होत आहेत, 4500. सॉरी, हा 4500
500 तुझी क्वांटिटी होते प्लस सेफ्टी स्टॉक. म्हणजे तुझी झाली हे 5,000 रिऑर्डर पॉईंट झाला तुझा 5,000. हा कसा कन्सिडर झाला, हाच फॉर्म्युला काय, कारण इथे काय रिप्लेसमेंट लीड टाइम आपला दिवसामध्ये आपण काय म्हणतोय पर डे रिक्वायरमेंट. ठीक आहे, पर डे ची 450, रिप्लेसमेंट लीड टाइम आपला 10 दिवसाचा आहे. म्हणजे जर आपण 450 पर डे गुणिले 10 केलं तर 10 दिवसामध्ये रिऑर्डर केल्यानंतर PR रिलीज केल्यानंतर आपल्याला 10 दिवसामध्ये मटेरियल भेटणार आहे. म्हणजे आपल्याकडे मिनिमम 10 दिवसाचा स्टॉक असायला पाहिजे. 10 दिवसाचा स्टॉक किती आपला 4,500. ठीक आहे, हा आपला 10 दिवसाचा स्टॉक आहे. आणि प्लस आपण सेफ्टी स्टॉक पण ठेवलेला आहे. हा सेफ्टी स्टॉक कधी पुरणार आहे, अजून 1-2 दिवस, हा जोपर्यंत आपली इन्व्हेंटरी 0 होत नाही तोपर्यंत पुरणार आहे. जस्ट इन केस आपली डिलिव्हरी वेळेवर नाही झाली तर त्या सिच्युएशनसाठी, इमर्जन्सी सिच्युएशनसाठी आपण 500 ठेवलेला आहे. म्हणजे ही एक अमाऊंट आहे रिऑर्डर अशी का जी मिनिमम असायला पाहिजे आपली रिप्लेसमेंट लीड टाइमच्या कन्सिडरेशन सोबत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे आलो आपण, जी रिप्लेसमेंट लीड टाइम झाला, अवेलेबिलिटी डेट आहे या दिवसाला, फॉर एक्झाम्पल इथे काय आपण 20 मार्च घेतलं. ठीक आहे, आणि 10 दिवसानंतर 30 मार्च आहे. 30 मार्चला तुला मटेरियल अवेलेबल झालं. मटेरियल अवेलेबल झाल्यानंतर मग तुझं परत फुलफिल कुठं झालंय 5,000, किंवा जे काय तुझे असेल लॉट साईजच्या कॅल्क्युलेशन नुसार, तर तुझा फिक्स असेल, तू म्हणाला की फिक्स 10,000 क्वांटिटी पाहिजे मला. ठीक आहे, मग ती क्वांटिटी परत इकडे वाढत जाणार. मग लॉट साईजच्या कॅल्क्युलेशन नुसार तुझी अवेलेबल क्वांटिटी परत वाढली, आणि परत मग नेक्स्ट टाइम तुझा MRP रन कधी करायचा, ज्यावेळेस तुझा रिऑर्डर पॉईंट परत खाली येणार 5,000 पर्यंत. ठीक आहे, कन्सेप्ट समजला नक्की रिऑर्डर पॉईंट प्लॅन कसं करतो आपण. तर याचा सिम्पली फॉर्म्युला असा इथे लिहितो मी, रिऑर्डर पॉईंट इज इक्वल्स टू डेली रिक्वायर्ड क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय तुझा रिप्लेनिशमेंट लीड टाइम, RLT म्हणजे रिप्लेनिशमेंट लीड टाइम, प्लस सेफ्टी स्टॉक. ठीक आहे, मग ज्या वेळेस आपण रिऑर्डर पॉईंट किंवा कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग करतोय त्यावेळेस हा फॉर्म्युलाच्या हिशोबाने रिऑर्डर पॉईंट आपण डिफाइन करायचा प्रत्येक मटेरियलसाठी पर मटेरियल. कारण काही केसेसमध्ये एखादा मटेरियल तुला 2 दिवसात मिळत असेल तर त्या दिवशी रिप्लेनिशमेंट लीड टाइम काय असणार तुझा 2 दिवसाचा. ठीक आहे, काही 10 दिवसामध्ये भेटते, काही 15 दिवसामध्ये मिळेल. त्या हिशोबाने तुझा रिप्लेसमेंट लीड टाइम चेंज होतोय, तुझा सेफ्टी स्टॉक सुद्धा चेंज होतोय. जे मटेरियल तुला 15 दिवसात मिळतंय त्याच्यासाठी तुझा सेफ्टी स्टॉक म्हणजे जास्त असणार आहे. आपण 500 कन्सिडर केला या केसमध्ये, जिथे 15 भेटतो तिथे कदाचित तुला 5,000 सेफ्टी स्टॉक ठेवावा लागत असेल. तर ह्या क्वांटिटी सुद्धा चेंज होणार आहे. डेली रिक्वायरमेंट सुद्धा प्रत्येक मटेरियलची वेगवेगळी असणार आहे. तर आता पुढे हा झाला तुझा रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग. रिऑर्डर पॉईंट कंपोज ऑफ एक्सपेक्टेड मटेरियल रिक्वायरमेंट ड्युरिंग RLT and the safety stock. You must consider following point. कोणते पॉईंट कन्सिडर करायचे, तर सेफ्टी स्टॉक कन्सिडर करायचा, प्रिव्हियस कन्झम्पशन किंवा फ्युचर रिक्वायरमेंट, अगोदर किती कन्झम्पशन झालेलं आहे ऑलरेडी, आणि किंवा फ्युचरमध्ये किती रिक्वायरमेंट आहे ती कन्सिडर करायची, आणि रिप्लेसमेंट लीड टाइम. या तिघांच्या बेसिसवरती तू रिऑर्डर पॉईंट डिफाइन करू शकतो. हा तुझा फॉर्म्युला, रिऑर्डर पॉईंट इक्वल्स टू सेफ्टी स्टॉक प्लस डेली रिक्वायरमेंट मल्टिप्लाइड बाय रिप्लेसमेंट लीड टाइम. ओके, तर आता तुझा मॉनिटरिंग प्लॅन स्टॉक. हा प्लॅन स्टॉक कसा मॉनिटर करते सिस्टम. आता MRP रन करणार आहे म्हटल्यानंतर सिस्टम काय करते की कंटिन्युअसली चेक करत राहते आपल्या प्लांट लेवलला किती स्टॉक आहे, तिथे काही मुवमेंट झाल्यात का, इश्यू झालेला आहे का, किंवा GR झालेला आहे का. हे कशासाठी, कारण आपण रिऑर्डर पॉईंट मेंटेन केलाय तर सिस्टमला काही ना काही चेक करणंच आहे ना की जो रिऑर्डरच्या खाली आला की नाही आला, त्या पॉईंटच्या खाली क्वांटिटी आली की नाही आली. तर त्या केसमध्ये काय
की आपली जी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे ती कंटिन्युअसली मॉनिटर करत असते काय तर प्लॅन स्टॉक. जे कधी मॉनिटर करते ज्यावेळेस रिऑर्डर पॉईंट आपण प्लॅन करतो. जर एमआरपी टाईप आपला एनडी असेल इथे, जर आपला हा एमआरपी टाईप एनडी असेल, एनडी म्हणजे काय नो प्लॅनिंग, एनडी म्हणजे इथे नो प्लॅनिंग. जर आपण प्लॅनच करत नाही तर त्या केसमध्ये तुला स्टॉक मॉनिटर करून उपयोग आहे का? नाही, कारण त्या केसमध्ये आपण एमआरपी रन करणारच नाही. जसं आपल्याला वाटेल मॅन्युअली आपण पीआर करणारे, पीओ करणारे, पण ज्या वेळेस तुझा मॅन्युअल रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग इथे एमआरपी टाईप सेट असतो त्या केसमध्ये सिस्टम कंटिन्युअसली स्टॉक जो आहे प्लांट मधला तो चेक करत राहते. After each material withdrawal, the system check whether the material stock falls short of pre-order point. If it does, an entry is created in planning file for the next planning run. आता हा जो कॉन्सेप्ट आहे प्लॅनिंग फाईलचा, हा आपण मे बी ह्याच लेक्चर मध्ये बघू किंवा मग पुढच्या लेक्चर मध्ये बघू. पण सिस्टम काय करते की ज्या वेळेस विड्रॉल झाला म्हणजे इश्यू झाला, ठीक आहे, त्यावेळेस सिस्टम चेक करते मटेरियलचा जो स्टॉक आहे तो रिऑर्डर पॉईंटच्या खाली गेला का, ठीक आहे. परत ड्युरिंग द मटेरियल रिटर्न सिस्टम चेक वेदर द प्लॅन स्टॉक नो लॉंगर फॉल्स आउट ऑफ रिऑर्डर पॉईंट. आता विड्रॉलच्या वेळेस आपण बघितलं सिस्टम चेक करते इश्यू झाल्यानंतर रिऑर्डरच्या खाली गेलाय का. सिमिलरली ज्यावेळेस तुझं मटेरियल रिटर्न पण आलं, ठीक आहे, रिटर्न आलं त्यावेळेस सुद्धा चेक करते की तुझा जो स्टॉक आहे तो परत रिऑर्डर पॉईंटच्या वरती गेलेला आहे की नाही गेलेला आहे. जर गेलेला असेल तर आपली एमआरपी रन होणार नाही, ठीक आहे. म्हणजे तो नेट रिक्वायरमेंट चेक करतो की ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे की नाही. त्याच्यामध्ये इंडिकेटर पण असतात बरेचसे, पण इंडिकेटर आपण पुढे बघणार आहे. तर ह्या वेळेस काय होतं की हे दोघं कंडिशन आहे, तुझा गुड्स इश्यू झाला किंवा मटेरियल रिटर्न आलं, जीआर झाला वगैरे, ठीक आहे. अशा सिच्युएशन मध्ये ना प्लॅनिंग फाईल मध्ये एंट्री क्रिएट होते आणि planning file is created so that the planning run can be deleted needless requirement proposal. If return deliveries make fixed schedule receipt unnecessary, the planning run propose that these receipts are deleted. जर आपला स्टॉक रिऑर्डरच्या वरती आहे, ठीक आहे, त्या सिच्युएशन मध्ये सिस्टम डिसाइड करते की आपल्याला प्रोक्युरमेंट प्रपोजल बनवायचंय की नाही बनवायचंय. जर ऑलरेडी प्रपोजल बनलेलं असणार आहे तर सिच्युएशन मध्ये आपला स्टॉक जास्त आहे, सिस्टम ते प्रपोजल डिलीट करते. आता इथे नेट रिक्वायरमेंट कॅल्क्युलेशन, इथे काय 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 कन्सिडर होतं नेट रिक्वायरमेंट मध्ये. इथे आपली परचेस ऑर्डर जर आपण क्रिएट केली असेल तर तिच्या अगेन्स्ट जो काही स्टॉक असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल परचेस ऑर्डरसाठी आपण 1000 क्वांटिटी ऑर्डर केली. आपला अवेलेबल स्टॉक फॉर लेट से अवेलेबल स्टॉक आहे तो 2000 आहे, ठीक आहे, आणि आपला रिऑर्डर पॉईंट किती होता 5000. इथे फिक्स प्लॅन ऑर्डर्स असतील किंवा फिक्स परचेस रिक्वेशन्स असतील. आपण प्लॅन ऑर्डर इन हाऊस प्रोक्युरमेंट मध्ये कन्सिडर करतो. आपण कन्सिडर करू परचेस रिक्वेशन आहे आपल्याकडे 1000 क्वांटिटीची, ठीक आहे, आणि इन्व्हेंटरी म्हणजे काय आपल्या प्लांट लेवलला किती स्टॉक अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल तो आपण म्हणालो की 2000 अवेलेबल आहे, ठीक आहे. तर सिस्टम काय म्हणते नेट कॅल्क्युलेशन साठी, तर ही इन्व्हेंटरी तर आपल्याकडे अवेलेबल आहे 2000 क्वांटिटीची. आपण पीओ पण बनवलेला आहे. पीओ का बरं बनवला आहे कारण आपल्याला ती क्वांटिटी पाहिजे, म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की ती क्वांटिटी येणार आहे आपल्याकडे फॉर शुअर, ठीक आहे, ती गॅरंटीड येणार आहे आपल्याकडे. म्हणजे हे 2000 प्लस 1000 आपल्याकडे येणार आहेत, याला पण आपण कन्सिडर करतो की हे ऑन ऑर्डर जरी असेल तरी तो आपल्याकडे येणार आहे, तो पण अवेलेबल स्टॉक मध्ये कन्सिडर होतो. म्हणजे हे 2000 प्लस हे 1000 3000. फिक्स्ड परचेस रिक्वेशन पण असणार आहे आपल्याकडे, ठीक आहे. परचेस रिक्वेशन पण असले तर आपण ते कशासाठी बनवतो कारण ती रिक्वायरमेंट आहे. कंपनीमध्ये असं तर कोणी नाही की टाइमपास म्हणून प्रोडक्शन मध्ये परचेस रिक्वेशन बनवली. रिक्वायरमेंट असते त्या सिच्युएशन मध्येही पीआर बनवली जाते. तर जिथे जिथे तुझे फिक्स परचेस रिक्वेशन पण असणार ती सुद्धा तुझी नेट कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर होते. मग आता तुझा स्टॉक कन्सिडर किती होणार आहे 2000 प्लस हे 1000 प्लस हे 1000 म्हणजे टोटल तुझे 4000 तुझे अवेलेबल स्टॉक म्हणून कन्सिडर होते. तुझा रिऑर्डर पॉईंट होता 5000चा.
तर नेट डिफिशियन्सी किती आहे? आता तुझी रिक्वायरमेंट 1000 क्वांटिटीची, मग ज्यावेळेस तू MRP रन करणार त्यावेळेस फक्त 1000 क्वांटिटीचाच तुझा PR बनणार, किंवा तुझी प्लॅन ऑर्डर जी असेल ती प्लॅन ऑर्डर 1000 क्वांटिटीची बनणार. आता इथे तो सांगतोय अवेलेबल MRP वेअरहाऊस स्टॉक म्हणजे काय? वेअरहाऊस स्टॉक प्लस ऑन ऑर्डर स्टॉक. ऑन ऑर्डर स्टॉक मध्ये काय काय कन्सिडर होतं? तो तुझं परचेस ऑर्डर कन्सिडर होते, फिक्स प्लॅन ऑर्डर कन्सिडर होते, किंवा फिक्स परचेस रिक्वेशन कन्सिडर होते. ह्या तिघांच्या अगेन्स्ट जे काय असेल ते तुझं अवेलेबल MRP वेअरहाऊस स्टॉक मध्ये कन्सिडर केलं जातं, आणि याच्या बेसिसवर ती सिस्टम डिसाईड करते की आपल्याला किती क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे. The on order stock is composed of fixed receipt element म्हणजे हे PO, PR आणि प्लॅन ऑर्डर. रिसिप्ट म्हणजे इनकमिंग आहे सगळं, तर फिक्स येणाऱ्या गोष्टी आहेत. अँड फर्म रिसिप्ट एलिमेंट सच एज परचेस ऑर्डर, फर्म प्लॅन ऑर्डर अँड फर्म परचेस रिक्वेशन. द प्लॅन स्टॉक ऑल्सो इन्क्लुड्स द सेफ्टी स्टॉक. सेफ्टी स्टॉक असेल तो सुद्धा प्लॅन स्टॉक मध्येच कन्सिडर केला जातो, म्हणजे इथे इन्व्हेंटरी मध्ये तो कन्सिडर केला जातो. ठीक आहे. If the available warehouse stock is lower than the reorder point, there will be a material shortage. Available stock तुझा reorderच्या खाली असेल, material shortage consider होणार. ठीक आहे. The shortage quantity is the difference between the reorder point and the available warehouse stock. शॉर्टेज क्वांटिटी काय तुझी? हा डिफरन्स आहे रिऑर्डर पॉइंटचा आणि अवेलेबल वेअरहाऊस स्टॉकचा. आपण जस्ट बघितलं की अवेलेबल स्टॉक होता तुझा 4000. ठीक आहे, हे 4000 तुझा अवेलेबल स्टॉक, रिऑर्डर पॉइंट 5000. ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो शॉर्टेज क्वांटिटी. After the net requirement calculation and the lot sizing calculation, the system schedules the procurement proposal during the planning run. It calculates the date on which the purchase order has to be sent and the date on which the vendor must deliver the corresponding quantity. तर आपण ऑलरेडी MRP MD03 वगैरे बघितले. सिस्टम काय करते, आपण ज्यावेळेस MRP रन केला होता त्यावेळेस सिस्टमने स्वतःच कॅल्क्युलेट केलं, कुठली डेट कॅल्क्युलेट केली की परचेस ऑर्डर कधी आपल्याला मटेरियल डिलिव्हर करणार आहे, किंवा परचेस ऑर्डर बनवायची कधी, आणि डेट ऑन विच द वेंडर मस्ट डिलिव्हर द करस्पॉन्डिंग क्वांटिटी, म्हणजे हे मटेरियल कधी आपल्याला डिलिव्हर होणार आहे. ते कसं कन्सिडर झालं होतं ज्यावेळेस आपण रिप्लेसमेंट लीड टाइमचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्या बेसिसवरती सिस्टम अगोदरच डिसाईड करते हा जो परचेस प्रोसेसिंग टाइम आहे, डिलिव्हरी टाइम आहे, गुड्स डिलिव्हरी, आणि तुझा GR प्रोसेसिंग टाइम आहे. ती टाइमच्या बेसिसवरती सिस्टम ऑलरेडी या गोष्टी डिसाईड करून ठेवते की हे कधी कधी होणार आहे, प्रपोजल्स कधी होणार आहे, तुझा प्लॅन ऑर्डर कधी बनायला पाहिजे, किंवा परचेस रिक्वेशन बनायचे असेल तर परचेस रिक्वेशन कधी बनायला पाहिजे. या गोष्टी या नेट रिक्वायरमेंटच्या कॅल्क्युलेशनच्या आणि लॉट सायझिंगच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती. लॉट सायझिंग कॅल्क्युलेशन का कन्सिडर होतात, कारण इथे लॉट सायझिंग प्रोसिजर मध्ये आपण मेन्शन केलंय लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी किंवा फिक्स्ड ऑर्डर क्वांटिटी, रिप्लेनिशमेंट टू स्टॉक. ठीक आहे. तर ही इथे जी काय जो काय पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरच्या बेसिसवरती सिस्टम डिसाईड करते की आपली PR कधी जाणार आणि आपली डिलिव्हरी कधी होणार आहे. आता फॉरवर्ड शेड्युलिंग म्हणजे काय? ठीक आहे. फॉरवर्ड शेड्युलिंग सिम्पली आतापर्यंत आपण जे बघितलं, प्रोसेसिंग टाइम फॉर परचेसिंग म्हणजे परचेसिंग प्रोसेसिंग टाइम, म्हणजे तुझा PR बनवला आणि रिलीज केल्यानंतर त्याची PO बनली आणि त्याचा आउटपुट आहे बघ, टुडे रिलीज डेट आहे, ही कशाची? PR ची रिलीज डेट आहे. त्याच्यानंतर ह्या रिलीज केल्यानंतर आपण परचेस ऑर्डर बनवली, परचेस ऑर्डरचं आउटपुट जाणार आहे तुझं वेंडरला गेलं. हा एवढा जो टाइम आहे याला आपण म्हणतो परचेसिंग प्रोसेसिंग टाइम किंवा परचेस प्रोसेसिंग टाइम किंवा प्रोसेसिंग टाइम फॉर परचेसिंग. ठीक आहे. आता हा वेंडरकडे गेलेला आहे. वेंडरकडे गेल्यानंतर आपल्याला मटेरियल ट्रक मध्ये येणार आहे, काही जे काही वाहन असेल कसं येणार आहे. ठीक आहे. ते ऍक्च्युअल आपल्या प्लांट पर्यंत पोहोचण्यापर्यंत, GR होईपर्यंत जो काही टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? प्लॅन डिलिव्हरी टाइम. ठीक आहे. हा जो काय असेल तो टाइम समजा. आणि अनलोडिंग करणार आपण याच्यानंतर, GR झाला, अनलोडिंग करणार, अनलोडिंग केल्यानंतर ऍक्च्युअल स्टोअर मध्ये आपण टाकणार आहे, स्टोरेज लोकेशन मध्ये,
आणि त्यानंतर तो आपल्याला यूज करायला भेटणार आहे, अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक म्हणून आपल्याला तो यूज करायला भेटणार आहे. तो जो टाइम आहे, आता इथे फॉर एक्झाम्पल परचेस प्रोसेसिंग टाइम आपण घेतला होता 4, ठीक आहे, 4 दिवस. प्लॅन डिलिव्हरी टाइम आपण घेतला होता 5 दिवस आणि प्रोसेसिंग टाइम जे आर प्रोसेसिंग टाइम 1 दिवस. तर ज्यावेळेस तू इथे PR बनवतो, PR रिलीज होती, इन द सेन्स बनवायच्या ऐवजी आपण कन्सिडर करतो रिलीज डेट, तर आपली PR इथे रिलीज झाली. रिलीज झाल्यापासून अवेबिलिटीच्या डेट पर्यंत हे किती दिवस झाले, 10 दिवस झाले, ठीक आहे. तर 10 दिवसाच्या हिशोबाने ही फ्युचरची जी प्लॅनिंग होते याला आपण म्हणतोय फॉरवर्ड शेड्युलिंग, ठीक आहे. आणि सिम्पली ज्यावेळेस आपण इथे हे बघितलं, आपण इथे रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग बघितली, इथे आपण फॉरवर्ड शेड्युलिंगच कन्सिडर केली, कारण इथे रिप्लेसमेंट लीड टाइम मध्ये ह्या 3 गोष्टी आपण मेंटेन म्हणजे बघतोय, तर त्याच्या बेसिसवरती आपण ऑर्डर करतोय. The purchase department processing time is the time available in working days for a buyer to convert PR to into PO. ठीक आहे, इथे त्याने डिफिनेशन दिली फक्त. परचेस डिपार्टमेंट प्रोसेसिंग टाइम म्हणजे बायर PR ला PO मध्ये कन्वर्ट करायला किती टाइम लागतो, हे डिफिनेशन तुला OM-IAT मध्ये करता येतं. OM-IAT काय आपलं प्लॅन पॅरामीटर्स मध्ये आपण ही मेंटेन करतो. OM-IAT इथे मेंटेन P001 इथे परचेस प्रोसेसिंग टाइम इथे आपण हा मेंटेन करतो. हा कशासाठी करतो आपण, फॉरवर्ड शेड्युलिंगसाठी, की फ्युचरमध्ये ज्या काय आपल्या रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम किती दिवस लागतात PR टू PO करायला. त्यानंतर प्लॅन डिलिव्हरी टाइम कोणता आहे, की हा बरोबर, याच्यामध्ये एक गोष्ट की जे आता PR टू PO याच्यामध्ये पण काय होतं, कॅलेंडर डेज कन्सिडर केला जातात, जे हॉलिडेज वगैरे आहेत ते कन्सिडर होत नाहीत, ठीक आहे. प्लॅन डिलिव्हरी टाइम, नंबर ऑफ कॅलेंडर डेज रिक्वायर्ड टू प्रोक्युअर द मटेरियल थ्रू एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. आता इथे काय ना, डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी सॅटर्डे संडेला पण होते, तर युजली सॅटर्डे संडे सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. पण परत आता तुझा GR प्रोसेसिंग टाइम आहे, आला तुझा मटेरियल आलं, ठीक आहे, वर्किंग डेज बिटवीन रिसिव्हिंग द मटेरियल अँड रिसिप्ट इन द वेअरहाऊस. हे मटेरियल तुझा प्लांटमध्ये आलं आणि रिसिप्ट इन द वेअरहाऊस, हे बघ, रिसिव्हिंग द मटेरियल अँड रिसिप्ट इन द वेअरहाऊस. का लागतो याला टाइम, कारण याला अनपॅक करायचं, याला चेक करायचंय, याला स्टोअर करायचंय, ठीक आहे. ह्या गोष्टींसाठी टाइम लागतो, म्हणून हा जो टाइम आहे तो याला आपण म्हणतो गुड रिसिप्ट प्रोसेसिंग टाइम किंवा GR प्रोसेसिंग टाइम. तर हा जो टॉपिक होता जास्त अवघड नव्हता, की रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग काय, एवढाच एक चॅप्टर, छोटा चॅप्टर होता. तर याच्यामध्ये ना महत्वाची हीच गोष्ट आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुला सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात की रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग कशी कन्सिडर केली जाते, कशी केली जाते. तर ह्या गोष्टी तुला इम्पॉर्टंट आहेत. सेफ्टी स्टॉक, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुझा सेफ्टी स्टॉक प्लस डेली रिक्वायरमेंट मल्टिप्लाय बाय रिप्लेनिशमेंट लीड टाइम. तुला हे पण विचारतील रिप्लेनिशमेंट लीड टाइम वगैरे काय असतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं की ज्यावेळेस तुझं नेट रिक्वायरमेंट कॅल्क्युलेशन होणार आहे, ठीक आहे, तर तुझा अवेलेबल स्टॉकमध्ये किंवा वेअर हाऊस स्टॉकमध्ये कोणकोणते पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. तर इथे फिक्स्ड रिसिप्ट एलिमेंट आणि फर्म रिसिप्ट एलिमेंटमध्ये काय तुझे परचेस ऑर्डर, प्लॅन ऑर्डर, फिक्स्ड प्लॅन ऑर्डर आणि फिक्स्ड परचेस रिक्वेशन, प्लस इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये सेफ्टी स्टॉक असेल तर सेफ्टी स्टॉक सुद्धा तुझा अवेलेबल स्टॉक म्हणून कन्सिडर केला जातो, ठीक आहे. हे 2 प्रश्न असतील ह्या टॉपिक मधून तुला इंटरव्ह्यू मध्ये. सोल्युशन